खेड पाबळ रस्ता बनला मृत्यूचा सापळा, वाहन चालक त्रस्त। खेड पाबळ मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडल्यानं प्रवास धोकादायक बनलाय। विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं अपघाताचा धोका अधिक वाढलाय। या मार्गावरून दररोज शाळकरी, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात। मात्र खराब रस्त्यामुळे वाहनांचं नुकसान होत असून प्रवासाचा वेळही वाढत आहे। दुचाकीस्वारांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून अनेक किरकोळ अपघात घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय। रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय। पुणे जिल्हा प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट। प्रयत्न नाही, आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांची आम्हाला आश्वासनं खूप मिळाली, पण प्रत्यक्षात कृतीमध्ये काहीही होत नाही। त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले अजून वेगळे? त्याच्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींना पत्र दिलं। संबंधित रस्त्याविषयी जे कोणी संबंधित अधिकारी आहेत, जे रस्ते विभाग आहेत, त्या सर्वांशी आम्ही संपर्कात गेलो, प्रत्यक्ष भेटलो, पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहाराचा आमच्याकडे एक्नॉलेजमेंट आहे। स्थानिक पुढाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झालं का? आमदार, खासदार यांच्याशी काय तसं? आता स्थानिक पुढाऱ्यांविषयी बोलायचं म्हणजे ते आमच्या वाट्याला येतच नाहीत। आम्ही जेव्हा त्यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीला जातो, पण त्यांच्या गुप्त बैठका चालू असतात त्यांच्या लोकांबरोबर। हा माझा जाहीर आरोप आहे। आम्ही जेव्हा त्यांच्या कार्यालयात भेटायला जातो तेव्हा त्यांच्या व्यक्तिशाप, आता सरळच बोलायचं म्हणजे त्यांच्या ठेकेदारांची, त्यांच्या संबंधितांची त्यांच्या बैठका चालू असतात। आम्हाला पुरेसा वेळ देत नाही, जेणेकरून आमचं ग्रामस्थांचं समाधानच होत नाही। तुम्ही काहीतरी बोलला होता सायकलवर जाण्याचा, सारखा रोड आता ह्या त्याच्यावर ट्रक चालतात, काय तो विषय काय आहे? ह्या रस्त्याची अवस्था आहे। आम्हाला शासनाच्या जे संबंधित आमचे, ज्यांना आम्ही मान सन्मान देतो, अधिकारी आहेत, गावाकडे चला। गावाकडे आल्यानंतर जी अशी परिस्थिती बघितली तर गावाकडे येणार कोण? आजची जी तरुण पिढी आहे त्यांना गावाकडे येण्यासाठी काहीतरी आकर्षण तर पाहिजे। रस्ते, स्वच्छता, आरोग्य याचा कुठलाही शासन त्यांच्या सांगण्याप्रमाणे कृतीमध्ये आराखडा तयार करत नाहीत। सर्वांच्या वतीने हा माझा जाहीर आरोप आहे। पण इथे MIDC वगैरे सारखा हा एरिया आहे, त्याच्यावर काय तुम्ही परत त्यांच्याशी काय संपर्क साधला का? MIDC हा विषय खरोखर तर मोहनजोदडो सारखा आहे, त्याला खूप काही उघडावं लागेल। हा आमच्या कल्पनेच्या बाहेरचा प्रश्न आहे। आता असे जेव्हा आम्ही विषय काढतो तेव्हा वरच्या लेवलवरती लगेच यांचे कॅमेरे तयार होतात। कोण होता, कोण बोलला, कोण केला, याला गोळ्या घालून ठार करा, यांचे असे आदेश जातात आणि बिचारे ठार मेले जातात। त्यामुळे आमच्या अवकलनाच्या बाहेरचा हा प्रश्न आहे। ज्यांनी कोणी ते उद्योग केले असतील त्यांना आमची नम्र विनंती आहे की आमचं जीवन सुसह्य करा। याच्या पुढील तुमचं आंदोलनाचं काय स्वरूप असतं? याच्या पुढचं आंदोलनाचं आमचं हे असं आहे की आम्ही माननीय हायकोर्टाबरोबर, आमच्या वकिलांबरोबर आम्ही चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला जे काही गाईडलाईन दिले त्याप्रमाणे पुढचा जो आमचा रास्ता रोको असेल, त्याच्यापूर्वी जर शासनाला खरोखर शहाणपण सुचलं आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, आमचं काही म्हणणं नाही, शासनाला आम्ही धन्यवाद देऊ। पण त्यांनी जर ह्या गोष्टी केल्या नाहीत तर उद्या आम्ही माननीय हायकोर्टचा आदेश, कलेक्टर साहेबांचा आदेशा बरोबर पोलीस डिपार्टमेंट सुद्धा म्हणाले की ह्या वेळेस जेव्हा असं होईल त्यावेळी आम्ही सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ। ठीक आहे, हे आंदोलनकर्त्यांची भावना आहे। त्याचबरोबर आज रस्त्याच्या संबंधित अधिकारी आपल्याशी बोलणार आहे, आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। सर, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव नितीन राजेंद्र दाने, शाखा अभियंता PWD खेड ऑफिस। नेमकं काय परिस्थिती या रोडची आज? रस्ता खराब झालेला 5 किलोमीटर आपला। आपण इथं कसं एकदमच निधी कुठला उपलब्ध होत नाही, टप्प्याटप्प्यात कामं टाकत असतो। पहिल्या टप्प्यात गोगावली व्यवस्थापन काम मंजूर झालेलं आहे, नेक्स्ट आपलं म्हणजे झालेलं आहे देखील काम। नेक्स्ट टप्प्यामध्ये आपण इथे काम प्रस्तावित केलं होतं, पण त्याला मंजुरी भेटली नाही। आता जवळच पाऊस येतोय, त्याच्या पुढे त्याच्या आधी काहीतरी हालचाल व्हायला पाहिजे ना? आपण याच्या अगोदरही 2 वेळेस खड्डे भरलेले आहेत रस्त्याचे आणि आताही आपण जे बेड पॅचेस आहेत किंवा गटरची व्यवस्था आहे, पावसा चालू होण्याच्या अगोदर आपण JCB लावून ते व्यवस्थित करणार आहे। आताच पाबळमध्ये एक घटना घडली, तिथे एकाचा मृत्यू झाला। हा मृत्यूचा सापळा सारखाच असा चालत राहील, त्याच्यावर काय तुम्ही ठोस निर्णय घेणार का? आपण हा रस्ता विशेष दुरुस्ती कार्यक्रमामध्ये प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे। आधी आंदोलन झालं त्याच्यानुसार आपण आता प्रस्तावित सादर केलेलं, वरिष्ठ स्तरावर त्याच्यावर विशेष प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर रस्ता मंजूर व्हायच्यासाठी। तुम्ही आता हे आश्वासन देताय का कागदावरचं काही त्यांना रायटिंग मध्ये लिहून देणार आहे? आपण प्रस्ताव सादर केलेला, त्याची कॉपी आपल्याकडे आपण त्यांना ते देणार आहोत।
संबंधित अधिकाऱ्याने हे सगळं आता रायटिंगमध्ये लिहून येणार आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्राकरता मी बाबा इनामदार, ग्रामीण, पाबळ, पुणे.